नमस्कार, मी शीतल बुरके. शीतल्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे मेथीची भाजी. खूप सोपी आहे आणि झटपट बनते. टिफिनसाठी तर खूप लवकर बनते. मेथी आणि मुगाची डाळ मिक्स करून मी भाजी बनवणार आहे. तर यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतात ते बघूया. तर इथे मी मेथी घेतलेली आहे. त्यानंतर मुगाची डाळ 2 चम्मच, लसूण, टमाटर आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. त्यानंतर मीठ, हळद, मोहरी आणि जिरं. आपल्याला फक्त एवढंच साहित्य लागणार आहे मेथीची भाजी बनवण्यासाठी. मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायची. मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते. ही भाजी खायला खरंच खूप छान लागते. चपातीपेक्षा भाकरीसोबत जरा जास्त चांगली लागते. हे बघा, मेथीची भाजी धुवून झालेली आहे. आता आपण ही जी मुगाची डाळ घेतलेली आहे ही पण आपल्याला 2 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. आणि डाळ जास्त प्रमाणात नाही वापरायची. तुमची जर एक जोडी मेथीची भाजी असेल तर तुम्ही अर्धी वाटी डाळ वापरू शकता. मी अर्धी जोडी मेथीची भाजी घेतलेली आहे, त्याच्यामुळे मी डाळ फक्त 2 चम्मच घेतलेली आहे. आता कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकायचं. तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायच्या, नंतर जिरं टाकायचं आहे, त्यानंतर लसूण टाकायचं आहे. लसणाच्या 5-6 पाकळ्या घेतलेल्या आहेत मी, खलबत्त्यामधून बारीक करून घेतलेल्या आहे. आता याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला टमाटर टाकायचं आहे. हे बघा, मी पूर्ण म्हणजे छोट्या साईजचं टमाटर होतं, पूर्ण टमाटर घेतलेलं आहे. आणि हे जास्त पिकलेलं होतं, त्याच्यामुळे याला जास्त फ्राय करायची गरज नाही, लवकर तो मऊसूत होते. त्यानंतर आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. मेथीच्या भाजीमध्ये हिरवी मिरची जरा जास्त प्रमाणात वापरायची. झणझणीत भाजी झाली की चवीला खूप छान लागते. त्यानंतर यामध्ये हळद आणि मुगाची डाळ टाकायची आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी मीठ टाकलेलं नाही आहे, मीठ सर्वात शेवटी टाकणार आहे. हे मिक्स झाल्याच्या नंतर आता यामध्ये आपण जी मेथीची भाजी धुवून घेतलेली आहे ती टाकायची आहे. आता याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि परत याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला आता 5 मिनिट असंच शिजू द्यायचं आहे. आणि हे शिजू देताना आपल्याला याच्यावर झाकण लावून ठेवायचं नाही आहे. आपल्याला न झाकण लावताच 5 मिनिट असंच याची वाफ काढून घ्यायची आहे, शिजू द्यायचं आहे. हे बघा, मी असंच ठेवणार आहे, याला अजिबात झाकून ठेवणार नाही आहे. यामध्ये आपल्याला फक्त थोडंसंच पाणी टाकायचं आहे, खूप कमी पाणी टाकायचं आहे आणि याला शिजू द्यायचं आहे. हे बघा, आपली मेथीची भाजी छान शिजलेली आहे. आणि जी मेथीची भाजी आहे या भाजीचा रंग फक्त हिरवट असला पाहिजे. हिरवटच्या पलीकडे म्हणजे मेहंदी कलर झाला नाही पाहिजे. हिरवट कलर असला तरच मेथीची भाजी छान लागते. तुम्ही जास्त शिजू दिली तर त्याचा कलर बदलतो आणि कलर बदलला की मग भाजीची चवसुद्धा जाते. त्याच्यामुळं भाजीचा कलर बदलू देऊ नका, हिरवाच राहू द्या. हे बघा, आपली भाजी तयार आहे. तर कशी वाटली रेसिपी? आवडलीस तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू.